नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. राधानगरी धरण 90% भरले. चांदोली धरणाची 4ही वक्राकार दरवाजे उघडले. 14 धरणात किती पाणी साठा आहे? कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासात 14.24 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. तेथे 93.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरण 90% भरले असून विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान चांदोली येथील वारणा धरणाचे 4ही वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहेत. हातकणंगले तालुक्यात 3.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शिरोळमध्ये 1.3 मिलीमीटर, पन्हाळ्यात 13.1 मिलीमीटर, शाहूवाडी 11.6, राधानगरी 21.8 मिलीमीटर पाऊस पडला. करवीर तालुक्यात 7.3 मिलीमीटर, कागल तालुक्यात 7.1 मिलीमीटर आणि गडिंग्लज तालुक्यात 12.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. बुदरगडमध्ये 14.3 मिलीमीटर, आजऱ्यात 15.7 मिलीमीटर, चंदगडमध्ये 8.9 मिलीमीटर पाऊस पडला. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार असून आवक पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काल 4:30 वाजता धरणाचे 4ही वक्राकार दरवाजे उघडण्यात आले. धरणाच्या दरवाज्यातून 2000 तर वीज निर्मिती केंद्रातून 1400 असा एकूण 3400 क्युसेस इतका विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे वारणा नदी काठावरील जनतेने सतर्क राहण्याचे आवाहन शाखा उपअभियंता सुदाम कुंभार यांनी केलं. धरण 83% भरले आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढवण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. बुदरगड तालुक्यातील बारवे, दिंडेवाडी, नागनवाडी येथील मध्यम प्रकल्प काल सकाळी पूर्ण क्षमतेने भरला. प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या प्रकल्पाची संचय पातळी 124.50 मीटरपर्यंत पोहोचली असून एकूण पाणीसाठा तब्बल 8.44 दशलक्ष घनमीटर झाला आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याची अधिकृत माहिती अभियंता M.K. चव्हाण यांनी दिली.